मित्रांनो, आपलं स्वागत आहे विजय MPSC 30 या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहे चॅम्पियन्स. हा विजय MSBSCचा सलग दुसरा ISL शील्ड ठरला आणि लीग विनर शील्ड बजाव करणारा ISL इतिहासातील पहिला संघ बनला. ठळक मुद्दे: MSBG फुटबॉल क्लब 52 गुणांसह लीग टेबलमध्ये अग्रस्थानी आहे, तर FC गोवा 42 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि 3 सामने शिल्लक आहेत. FC गोवाने उर्वरित सर्व सामने जिंकले तरी गुणतालिकेत MSBSCला मागे टाकता येणार नाही. त्यामुळे मोहन बागानला 2024-25 ISL विनर शील्डचा विजेता घोषित करण्यात आले आहे. या विजयासह MSBG फुटबॉल क्लब पुढील आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियन्स लीग 2 हंगामासाठी पात्र ठरला. जागतिक स्वयंसेवी संस्था दिन. जागतिक स्वयंसेवी संस्था दिनाची स्थापना 2009 मध्ये मार्केस लिओर्स स्क्वॅडमोनिस या सामाजिक उद्योजकाने केली होती. मात्र 27 फेब्रुवारी 2014 रोजी पहिल्यांदा हा दिवस पाळण्यात आला. हा दिवस सर्व अशासकीय आणि नानफा संस्थांचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या जगावर होणारा प्रभाव ओळखून त्यांचा सन्मान करण्यासाठी राखून ठेवलेला दिवस आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान. चंद्रयानच्या डेटावरून चंद्राच्या दक्षिण ध्रुव क्षेत्राचा पहिला तपशीलवार नकाशा तयार. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पहिला तपशीलवार भूवैज्ञानिक नकाशा पाहण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ उत्सुक आहेत, जिथे भारताचे चंद्रयान-3 चंद्र मॉड्यूल विक्रम 23 ऑगस्ट 2023 रोजी उतरले होते. संरक्षण. DRDO आणि भारतीय नौदलाने नौदलाच्या पहिल्या जहाजभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय नौदलाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी चांदीपूरच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथून आपल्या प्रकारच्या पहिल्या नौदल जहाजाविरोधी क्षेपणास्त्रे यशस्वी उड्डाण चाचणी केली. पुरस्कार. सावरकरांच्या अनादी मी अनंत मी या कवितेतला पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादी मी अनंत मी या कवितेला पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी केली. सावरकरांच्या कवितेचा सन्मान जाहीर करताना त्यांनी स्पष्ट केले की ब्रिटिश सैन्याने सावरकरांना ताब्यात घेतले तेव्हा मार्सेलमध्ये त्यांचे धैर्य बळकट करण्यासाठी सावरकरांनी अनादी मी अनंत मी ही रचना केली. खेळ. मोहन बागान सुपर जायंट लीग विनर शील्डचा यशस्वी बचाव करताना अनेक विक्रम रचले. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात मोहन बागानने ओडिशा FC वर 1-0 असा दणदणीत विजय मिळवत इंडियन सुपर लीग 2024-25 विजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी 4 दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 24 ते 27 फेब्रुवारी 2025 दरम्यान फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले. राष्ट्रीय भारतातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप 2025 उत्पादनात तयार होणार. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की भारतातील पहिली स्वदेशी विकसित सेमीकंडक्टर चिप 2025 पर्यंत उत्पादनासाठी तयार होईल. भोपाळ येथे ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2025 मध्ये सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारताच्या वाढत्या क्षमतेवर प्रकाश टाकला. राज्य. तेलंगणा सरकारने सर्व शाळांमध्ये तेलुगू विषय सक्तीचा केला. तेलंगणा सरकारने CBSE, ICSE, IB आणि इतर बोर्ड संलग्न शाळांसह सर्व शाळांना 2025-26 शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1ली-10वी च्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषय म्हणून तेलुगू शिकवण्याचे निर्देश दिले आहेत. नेमणूक. युनिलिव्हरचे हेन शुमाकर यांनी CEO आणि संचालक पदाला राजीनामा दिला. CFO फर्नांडो फर्नांडिस यांची जागा घेतली. जर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.